इकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे धुळ्यात हॉटेल चालकांनी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे। हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असलेला गॅस सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। यावर हॉटेल व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था म्हणून आता गॅसवर स्वयंपाक न करता थेट चूल मांडून स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे। मला रोज 3 ते 4 गॅस लागतात कमर्शियल, पण गॅस उपलब्ध नसल्यामुळे आमची एकच तारांबळ आली। आता आम्हाला सगळ्या गोष्टी चुलीवर करावं लागतंय आणि आधीच उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे, त्याच्यामुळे माणसांची पण दखल आम्हाला घ्यावी लागेल। आणि आज परिस्थिती अशी आलेली आहे गॅस सिलेंडर बंद झाल्यामुळे की आम्हाला अक्षरशः हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। तर मग आम्ही हॉटेल व्यावसायिकांनी करायचं काय? आमच्याकडे आज जवळजवळ 30 ते 35 लोकांचा स्टाफ आहे, त्यांची फॅमिली आहे, त्यांचा सगळा रोजचा खर्च हे आम्ही कुठून देणार? जर समजा आमचं हॉटेल जर बंद झालं तर या सगळ्यांची जिम्मेदारी कोण घेणार? तर मग शासनाने याची आमच्या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांची नक्कीच दखल घ्यावी। तिकडे नागपूरमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे काही हॉटेल व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था करावी लागते। नागपूरच्या प्रसिद्ध संतोष पकोडेवाला हॉटेलने अनेक खाद्यपदार्थ चुलीवर बनवायला सुरुवात केली आहे। कालपर्यंत 5 व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत होते, मात्र आज केवळ 2च सिलेंडर मिळाल्यानं संतोष पकोडेवाला हॉटेलमध्ये चूल पेटवून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। माझ्याकडे 2 शिल्लक सिलेंडर राहिलेले होते आणि ते सायंकाळपर्यंत पुरत नाही। माझ्या दुकानाचा फ्लो हा दुपारनंतर खूप जास्त वाढत असतो, तोपर्यंत माझं हळूहळू काम चालत, म्हणून हा पर्यायी व्यवस्था मी निवडलेली आहे आणि त्याच्यात माझं हळू काम चालत आहे। संध्याकाळच्या वेळेस कसं प्रॉब्लेम येते, त्यावेळेस मी दोन्ही चूल प्लस गॅस याचा वापर करून माझं काम काढून टाकेल। दरम्यान चुलीवर जेवण तयार करताना कोणत्या अडचणी येत आहेत ते बघूया। गॅसच्या तुलनेत लाकडी चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी जास्त वेळ लागतो। ग्राहकांना सर्व्हिस देताना जास्त वेळ लागेल। सर्व पदार्थ लाकडी चुलीवर बनवणं शक्य नाहीये। काही पदार्थांसाठी गॅसची हळूवार उष्णता आवश्यक असताना ते पदार्थ मेनू कार्डमधून आता वगळावे लागतील। स्वयंपाक करताना धूर पसरेल, मात्र ओपन गार्डन रेस्टॉरंट असेल तर धुराची तेवढी समस्या होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।